नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS या परीक्षेतील शालेय क्षमता चाचणी या पेपरमधील सामान्य विज्ञान या विषयातील प्रकाशाचे परावर्तन आणि मानवनिर्मित पदार्थ या दोन घटकांवर आधारित महत्त्वपूर्ण सराव प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात, यालाच प्रकाशाचे डॅश डॅश म्हणतात। बरोबर उत्तर आहे पर्याय ब, परावर्तन। प्रश्न दुसरा, आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला डॅश डॅश बिंदू म्हणतात। बरोबर उत्तर आहे पर्याय ब, आपतन बिंदू। प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणते विधान प्रकाश परिवर्तनाच्या नियमांना अनुसरून नाही? बरोबर उत्तर आहे पर्याय क, आरशाचा पृष्ठभाग गुळगुळीत व चकचकीत असतो। प्रश्न चौथा, सपाट आरशावर आपतन बिंदूला लंब असणाऱ्या रेषेला काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे पर्याय अ, स्तंभिका। प्रश्न पाचवा, सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे पर्याय अ, नियमित परावर्तन। प्रश्न सहावा, खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे पर्याय ब, अनियमित परावर्तन। प्रश्न सातवा, अनियमित परावर्तनामध्ये प्रत्येक आपतन बिंदूशी होणारा आपतन कोन डॅश डॅश असतो। बरोबर उत्तर आहे पर्याय ड, वेगळा। प्रश्न आठवा, काचेतून पलीकडच्या वस्तू दिसतात कारण? बरोबर उत्तर आहे पर्याय अ, काचेतून प्रकाश किरण आरपार जातात। प्रश्न नववा, खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा नक्षीदार कागद तयार करणारे व वस्त्रोद्योग व्यवसायामधील अभिकल्पक वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी कशाचा उपयोग करतात? बरोबर उत्तर आहे पर्याय ड, वरील सर्व। प्रश्न दहावा, कॅलिडोस्कोपचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकदा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे डॅश डॅश। बरोबर उत्तर आहे पर्याय ब, तयार होत नाही। प्रश्न अकरावा, पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू बघण्यासाठी व बंकर्समध्ये भूपृष्ठ भागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूंची टेहळणी करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? बरोबर उत्तर आहे पर्याय ड, ब व क दोन्ही, म्हणजेच परिदर्शी किंवा पेरिस्कोप। प्रश्न बारावा, कॅलिडोस्कोप व परिदर्शी ही दोन्ही उपकरणे कोणत्या गुणधर्मावर कार्य करतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क, परावर्तित प्रकाशाचे परावर्तन। प्रश्न तेरावा, अंधारात ठेवलेली वस्तू दृश्यमान होण्यासाठी कशाची गरज असते? बरोबर उत्तर आहे पर्याय ब, प्रकाश। प्रश्न 14वा, परिदर्शीमध्ये दोन समांतर आरसे खाचांशी किती अंशाचा कोन करतात?
बरोबर उत्तर आहे पर्याय क 45 अंश. प्रश्न 15वा, आरसा व परावर्तित किरण यांच्यामधील कोन 23 अंश असल्यास आपाती किरणाचा आपतन कोन किती असेल? बरोबर उत्तर आहे पर्याय ब 67 अंश. प्रश्न 16वा, खालीलपैकी कोणता मानवनिर्मित पदार्थ नाही? बरोबर उत्तर आहे पर्याय ड लाकूड. प्रश्न 17वा, आकार्यता हा गुणधर्म असणारा व सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेला मानवनिर्मित पदार्थ कोणता? बरोबर उत्तर आहे पर्याय क प्लॅस्टिक. प्रश्न 18वा, खालीलपैकी प्लॅस्टिकचा गुणधर्म कोणता? बरोबर उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न 19वा, खालीलपैकी उष्मामृदू म्हणजेच थर्मोप्लास्टिकचे उदाहरण कोणते? बरोबर उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न 20वा, खालीलपैकी उष्मादृढ म्हणजेच थर्मोसेटिंग प्लास्टिकचे उदाहरण कोणते? बरोबर उत्तर आहे पर्याय ड अ व ब दोन्ही. प्रश्न 21वा, ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे पर्याय ड ब व क दोन्ही. प्रश्न 22वा, वाहनांचे ओरखड्यांपासून संरक्षण होण्यासाठी गाडीवर कोणत्या प्लास्टिकचे कोटिंग करण्यात येते? बरोबर उत्तर आहे पर्याय ब टेफ्लॉन. प्रश्न 23वा, ज्या पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही त्यांना काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे पर्याय ब अविघटनशील पदार्थ. प्रश्न 24वा, प्रयोगशाळेतील उपकरणे बनविण्यासाठी कोणत्या थर्मोप्लास्टिकचा वापर केला जातो? बरोबर उत्तर आहे पर्याय ड पॉलिप्रोपिलीन. प्रश्न 25वा, विमानाच्या इंजिनचे काही भाग बनविण्यासाठी कोणत्या थर्मोसेटिंग प्लास्टिकचा वापर केला जातो? बरोबर उत्तर आहे पर्याय ब मेलेमाइन. प्रश्न 26वा, पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचे एक रूप म्हणजेच थर्मोकोल किती तापमानाला द्रव अवस्थेत जाते? बरोबर उत्तर आहे पर्याय ब 100 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक. प्रश्न 27वा, थर्मोकोलच्या सतत सानिध्यात असणाऱ्या व्यक्तींना कोणता रोग होण्याची शक्यता असते? बरोबर उत्तर आहे पर्याय क अ व ब दोन्ही. प्रश्न 28वा, सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणातून तयार झालेला अस्फटिकी टणक पण ठिसूळ घन पदार्थ कोणता? बरोबर उत्तर आहे पर्याय क काच. प्रश्न 29वा, वाळू म्हणजेच सिलिकॉन डायऑक्साइड वितळण्यासाठी सुमारे किती तापमानाची गरज असते? बरोबर उत्तर आहे पर्याय क 1700 अंश सेल्सिअस. प्रश्न 30वा, खालीलपैकी काच निर्मितीसाठी लागणारा घटक कोणता?
बरोबर उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न 31वा, खालीलपैकी काचेचा गुणधर्म कोणता? बरोबर उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न 32वा, विद्युत उपकरणात विद्युत विसंवाहक म्हणून कोणत्या घटकाचा उपयोग करतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क काच. प्रश्न 33वा, प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी कोणती काच वापरली जाते? बरोबर उत्तर आहे पर्याय ड सिलिका काच. प्रश्न 34वा, औषध निर्मिती उद्योगात औषधे ठेवण्यासाठी कोणत्या काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क बोरोसिलिकेट काच. प्रश्न 35वा, खालीलपैकी कोणती काच पाण्यात विद्राव्य आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न 36वा, चष्मे, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी यांची भिंगे बनविण्यासाठी कोणत्या काचेचा वापर केला जातो? बरोबर उत्तर आहे पर्याय ब प्रकाशीय काच. प्रश्न 37वा, विजेचे दिवे ट्यूब लाईट बनविण्यासाठी कोणत्या काचेचा वापर केला जातो? बरोबर उत्तर आहे पर्याय अ शिसेयुक्त काच. प्रश्न 38वा, लाल रंगाची काच मिळवण्यासाठी सोडा लाईम काच तयार करताना मिश्रणात कोणत्या धातूचे ऑक्साईड मिसळले जाते? बरोबर उत्तर आहे पर्याय ब कॉपर ऑक्साईड. प्रश्न 39वा, काच तयार करताना मिश्रण किती तापमानापर्यंत तापवावे लागते? बरोबर उत्तर आहे पर्याय क 1500 अंश सेल्सिअस. प्रश्न 40वा, काचेवर विशिष्ट संस्कार करून कोणती काच तयार केली जाते? बरोबर उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. धन्यवाद.